all, welcome to my channel. So today we are going to start practice set 13. Practice set 13 मध्ये काय आहे, फाइंड द LCM. आता आपण आधी HCF बघितला. HCF मध्ये आपण काय बघितलं, जे कॉमन फॅक्टर आहे दोघांमध्ये तो घेतला. पण आता LCM मध्ये थोडंसं वेगळं आहे. तर आता आपण फॅक्टर्स आधी करून घेऊया, 12 चे आणि 15 चे. सो 12 चं फॅक्टर आणि 15 चे. तर इथे 12 चं काय येणार आहे, 2 6 जा 12, 2 3 जा 6, 3 1 जा 3. ठीक आहे, हे 12 चे फॅक्टर्स आले. 15 चे 3 5 जा 15 आणि 5 1 जा 5. तर 15 चे एवढे आले फॅक्टर्स. तर आता आपण लिहिताना कसं लिहिणार आहे, 12 = 2 × 2 × 3 आणि 15 = 3 × 5. आता LCM जेव्हा आपण लिहितो तेव्हा इथे LCM मध्ये सगळंच घ्यायला लागतं. HCF मध्ये आपण काय घ्यायचो, आता इथे समजा फक्त HCF जर आपल्याला काढायचं असतं, इथे काय आलं असतं, फक्त 3 कॉमन आला असता, 3 आला असता HCF. पण LCM मध्ये 2 × 2 × 3, फक्त जो नंबर रिपीट झाला आहे, म्हणजे इथे पण 3 आहे, इथे पण 3 आहे, तो एकदाच घ्यायचा आहे फक्त. सो इथे आपण काय घेणार, 2 × 2 × 3, म्हणजे हा 3 कॉमन आहे, सो हा एकदाच घ्यायचा आहे, आणि × 5. ठीक आहे, तर हे 4 × 3 × 5 = हे झालं आहे 4 3 जा 12, 12 5 जा 60. तर LCM काय आला आहे, 60. म्हणजे इथे बघा, फक्त एकदा लक्षात घ्या, LCM मध्ये फक्त, HCF मध्ये आपण फक्त 3 घेतला असता. LCM मध्ये सगळं घ्यायचं आहे, फक्त जो नंबर कॉमन आला आहे दोन्हीकडे तो एकदाच घ्यायचा आहे, बाकी सगळे नंबर घ्यायचे. ठीक आहे. आणि अजून एक मेथड आहे त्याची, मी ती पण दाखवते, पण शक्यतो ही मेथड करा. हे या मेथडने तुम्हाला LCM काढणं सर्वात जास्त सोपं जाईल. ते बघा, दुसऱ्या मेथडमध्ये 12 आणि 15 एकाच वेळेस लिहून घ्यायचं आहे. आता इथे मी समजा हा इव्हन नंबर आहे, मी 2 ने इथे मल्टिप्लाय केलं, तर 2 6 जा 12, 2 ने ह्याला 15ला डिवाइड होत नाही, सो हे असंच राहील. त्याच्यानंतर 6ला तर कशाने होतं, 3 ने होतं, किंवा 6ला 2 ने सुद्धा होतं. सो 2 3 जा 6, परत 15 असंच राहील. मग मी 3 घेणार, मग 3 1 जा 3, 3 5 जा 15, आणि परत इथे आता 1ला 5 ने राहणार नाही, पण 5 ने जाईल, सो 5 1 जा 5. सो LCM इथे काय आला आहे, 2 × 3 2 × 3 × 5 = 60. म्हणजे जोपर्यंत खाली 1 येत नाही इथे, तोपर्यंत तुम्ही हे डिवाइड करत राहायचं आहे या नंबर्सनी. सो हे बघा, आन्सर तर आपलं दोन्हीकडे सेम आलेलं आहे, पण इथे बऱ्याचदा खूप मुलं कन्फ्यूज होतात इथे करायमध्ये, त्यांना कळत नाही नक्की इथे काय करायचं आहे. सो हे सर्वात जास्त सोपी मेथड आहे बघा. प्रत्येक नंबरचा वेगवेगळे फॅक्टर्स काढून घ्यायचे, त्यातले कॉमन घ्यायचं इथे, आणि LCM काढायचा. तर आपण या मेथडने सॉल्व करूयात. सेकंड आहे 6 8 10. ठीक आहे, आता 6चे फॅक्टर आपण काढून घेऊ आधी. 6चे, त्याच्यानंतर 8 आणि त्याच्यानंतर 10. 6चा आता कशा येणार, 2 3 जा 6, 3 1 जा 3, 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 1 जा 2, आणि 10चे काय येणार आहे, 2 5 जा 10, 5 1 जा 5. सो इथे बघा, 6चे फॅक्टर काय आलं आहे, 2 × 3, 8चे आलेले आहे 2 × 2 × 2, आणि 10चे आलेले आहे 2 × 5. आता इथे बघा, कॉमन इथे काय आहे, 2 एकदाच कॉमन आहे, सो आपण इथे LCM = काय घेणार आहे, 2 इथे बघा एकदा आलेलं आहे 2, सो हे 2 इथे येणार आहे. 3 इथे कुठेच नाही आलं आहे, फक्त इथे आलं आहे, सो 3 पण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे 2 × 2 हे दोन्ही पण घ्यायचे आहेत आपल्याला. हे सगळंच घ्यायचं आहे आपल्याला, जे कॉमन आलं आहे ते एकदाच घ्यायचं आहे, पण जे कॉमन नाही आलं आहे ते पण घ्यायचं आहे. सो इंटू हे 2 × 2 आणि × 5. सो हे किती झालं आहे, 4 2 जा 8, 8 3 जा 24, 5 जा 120. ठीक आहे, हे लक्षात आलं आहे तुमच्या. हे 2 एकदाच आले म्हणून मी इथे एकदाच घेतलं. बाकी हे कॉमन आहे, हे एकदाच लिहिलं. हे सगळंच लिहून घ्यायचं आहे, जे कॉमन नाही आहेत ते नंबर सगळे आहे तसेच लिहून घ्यायचे, आणि मग LCM फाइंड करायचं आहे. थर्ड वन आहे 18 आणि 32. ओके, आता 18चे फॅक्टर्स काढून घेऊयात, आणि मग 32चे काढूयात. 18 2 9 जा 18, 3 3 जा 9, 3 1 जा 3. ठीक आहे, 1पर्यंत आलं आहे. तसे आता 32चे काढूयात. 32चे 2 1 जा 2, 2 6 जा 12, 2 8 जा 16,
2 4 जा 8, 2 2 जा 4 अँड 2 1 जा 2. तर एवढे फॅक्टर्स आलेत. तर आता इथे आपण 18चे लिहून घेऊ आधी फॅक्टर. 2 × 3 × 3 अँड 32चे आहे 2 × 5 टाइम्स 2 आहे × 2 × 2 × 2. ठीक आहे. तर आता हे इथे बघा, आता हा 2 आणि 2 कॉमन आहे. सो LCMमध्ये हे येणार एकदा. 3 इथे कुठेच नाही आहे. सो × 3 दोन्ही वेळा लिहून घ्यायला लागणार आहे. आणि त्याच्यानंतर हे 2 × 2 × 2 × 2 हे पण लिहायला लागणार आहे. म्हणजे हे 5 टाइम्स 2 लिहायलाच लागणार आहेत × 3 × 3. ठीक आहे. तर याचा आन्सर मी काढून ठेवलं आहे. हे आलं आहे 288. हे मल्टिप्लिकेशन तुम्ही करून घ्या नंतर. रफमध्ये हे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आणि आन्सर लिहायचं. ठीक आहे. तर आपला नेक्स्ट नंबर आहे 10, 15 अँड 20. 10चे फॅक्टर काढून घेऊ. 2 5 जा 10, 5 1 जा 5. त्याच्यानंतर 15 आहे. सो 3 5 जा 15, 5 1 जा 5. अँड 20चा आहे 2 10 जा 20, 2 5 जा 10, 5 1 जा 5. सो फॅक्टर्स बघा काय काय आलेले आहेत. 10चे 2 × 5, 15चे 3 × 5 अँड 20चे 2 × 2 × 5. ठीक आहे. आता इथे कॉमन बघा, इथे काय आहे 5 आहे फक्त कॉमन 5. सो तो एकदाच येणार आहे. बाकी सगळे नंबर आहे तसे लिहून घ्यायचे. म्हणजे 2 × 3 × हे 2 × 2. इथे बघा हे थोडंसं इथे राहायला सांगायचं तुम्हाला. 5 जो कॉमन आला आहे तो एकदाच लिहायचा आहे. आता 2 पण 2 ठिकाणी कॉमन आला आहे. सो तो पण एकदाच लिहायचा आहे. म्हणजे हा 2 आणि हा 2 हा इथे एकदाच येईल. आणि मग हा उरलेला 2 आणि 3 इथे लिहायचा आहे. सो आपलं काय आलं आहे हे 2 3 जा 6, 6 2 जा 12, 12 5 जा 60. सो LCM आलेला आहे आपला 60. पुढचा नंबर आहे आपला 45 अँड 86. तर 45चे फॅक्टर्स घेऊयात आपण पहिले. सो 45 5 + 4 = 9 म्हणजे 3ने डिवाइड होईल. सो 3 1 जा 3, 3 5 जा 15, 3 5 जा 15, 5 1 जा 5. हे झाले 45चे. आता 86चे घेऊयात फॅक्टर्स. सो 2 4 जा 8, 2 3 जा 6 आणि 43 काय आहे 43 प्राईम नंबर आहे. सो त्याचे फॅक्टर्स होणार नाही. सो 43 1 जा 43. सो आपले फॅक्टर्स आपण लिहून घेऊ आधी इथे. 45 = 3 × 3 × 5 अँड 86 = 2 × 43. आता इथे कॉमन बघा काहीच नाही आहे. त्यामुळे हे सगळे नंबर आपल्याला घ्यायला लागणार आहेत. म्हणजे 3 × 3 × 5 × 2 × 43. सो LCM = 2 × 3 × 3 × 5 × 43 याचा आन्सर मी काढून ठेवलं आहे 3870. हा त्याचा LCM आलेला आहे. ओके. नेक्स्ट नंबर आहे आपला 15 30 अँड 90. सो 15चे फॅक्टर्स घेऊयात. 3 5 जा 15, 5 1 जा 5. 30चे घेऊयात. 2 1 जा 2, 2 5 जा 10, 3 5 जा 15, 5 1 जा 5. आणि 90चे घेऊयात आता. सो 90चं काय येणार आहे 2नेच येणार आहे कारण इवन नंबर आहे. 2 4 जा 8, 2 5 जा 10. परत 3ने येणार आहे 45चे. 3 1 जा 3, 3 5 जा 15, 3 5 जा 15, 5 1 जा 5. सो असे फॅक्टर्स आले ते इथे लिहून घेते आता मी. 15 = 3 × 5, 30 = 2 × 3 × 5 अँड 90 = 2 × 3 × 3 × 5. आता इथे बघा सगळीकडे 3 अँड 3 × 5 3 × 5 कॉमन आहे. सो LCMमध्ये आपलं काय येणार आहे आणि इथे 2 × 3 हे पण कॉमन आहे. ठीक आहे. हे पण कॉमन आहे. तर इथे मी सर्कल करते म्हणजे तुम्हाला कळेल की हे कॉमन आहेत 2 आणि सॉरी हे कॉमन आहे. आणि मग आपण हे लिहून घेऊया. आता 3 × 5 कॉमन आहे त्यामुळे ते एकदा लिहून घेऊ. 3 × 5 एकदाच येईल. इथे कॉमन आहे, इथे कॉमन आहे, इथे कॉमन आहे. आणि मग इथे उरलेला 2 इथे कॉमन आहे एकदाच. सो तो एकदाच घ्यायचा आहे आणि × 3. कळलं आहे. इथे बघा परत कळलं नसेल 3 × 5 3 × 5 3 × 5 कॉमन आहे तो एकदाच लिहिला आहे. मग इथे उरलं आहे 2 उरला आहे फक्त आणि इथे 2 × 3 उरला आहे. सो हा 2 एकदा घेतला दोन्हीकडे कॉमन असल्यामुळे आणि × 3 घेतला. सो याचं बघा आन्सर काय येतं आहे 5 3 जा
15, 15 2 जा 30, 33 जा 90. सो LCM आलेला आहे 90. ओके, नेक्स्ट नंबर आपले आहेत 105 अँड 195. तेथे 105चे फॅक्टर्स आपण आधी घेऊयात. 105. ओके, आता 5 + 1 6 होतं आहे, म्हणजे 3ने आपण घेऊ शकतो. सो 3 3 जा 9, 3 5 जा 15. त्यानंतर इथे आता कशाने डिवाइड होणार आहे? 5ने. 5 7 जा 35, 7 1 जा 7. हे आले 105चे फॅक्टर्स. आता 195चे घेऊयात. 195. सो 195चं बघा, 9 + 5 = 14 + 1 15, म्हणजे 3ने डिवाइड होणार आहे. सो 3 6 जा 18 अँड 3 5 जा 15. त्याच्यानंतर 6 + 5 = 11. सो आपल्याला डायरेक्ट कशाने करायला लागणार आहे? 65 कुठल्या टेबलमध्ये येतं? 13च्या. सो 13 5 जा 65, 5 1 जा 5. ठीक आहे, आता आपण फॅक्टर लिहून घेऊ ह्याचे. 105 = 3 × 5 × 7 अँड 195 = 3 × 5 × 13. आता इथे बघा कॉमन काय आहे? 3 आणि 5 कॉमन आहे. 3 आणि 5 कॉमन आहे. सो LCM = काय येणार आहे? 3 × 5 कॉमन आले आणि उरतायत काय? फक्त 7 आणि 13. सो ते सुद्धा लिहून घ्यायचे. तर ह्याचं मल्टिप्लिकेशन तुम्ही रफमध्ये करा. मी करून घेतलं आहे. सो इथं आन्सर आले 1365. ओके, आता नेक्स्ट आपला आहे 12 15 अँड 45. 12 15 अँड 45. तर 12चे फॅक्टर्स काढून घेऊयात. आता हे सोपं आहे. 2 6 जा 12, 2 3 जा 6, 3 1 जा 3. 15चे तर आपण ऑलमोस्ट खूप वेळा काढले, 10-12 वेळा. 3 5 जा 15, 5 1 जा 5 अँड 45चे 3 1 जा 3, 3 5 जा 15, 3 5 जा 15, 5 1 जा 5. ठीक आहे, तर आता फॅक्टर्स लिहून घेऊ आपण. 2 × 2 × 3, 15चे 3 × 5 आणि 45चे 2 × 3 × 5. आता इथे कॉमन बघा काय काय येतं आहे. 3 × 5 3 × 5 आलं आहे एकदा, तो ते आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर हा 2 कॉमन आलेला आहे, सो तो एकदा घ्यायचा आहे. ठीक आहे, हा एकदा घेतला. मग हा 2 इथे कुठेच नाही आहे, सो तो आपल्याला घ्यायला लागणार आहे. त्याच्यानंतर हे 3 × 5 3 × 5 घेतलेत आपण, हा घेऊन झाला आपला. मग हा उरला 3. सो हे 3 × 3 × 5. कळलं आहे का? परत एकदा लक्ष घ्या. एकदा परत बघा. 3 × 5 3 × 5 कॉमन आहे, सो हे एकदा घेतलं इथे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा 2 आणि हा 2 कॉमन आहे, तो एकदा घेतला. आणि मग हा इथला 2 आणि 3 उरतोय, तो इथे घेतला. ठीक आहे, सो ह्याचा LCM येतोय आपला 180. ओके, नेक्स्ट नंबर आपला आहे 63 आणि 81. सो 63चे फॅक्टर्स घेऊयात आधी. तर हे 7 9 जा 63, हे माहिती आहे तुम्हाला. अँड 3 3 जा 9, 3 1 जा 3. ठीक आहे, हे 63चे फॅक्टर्स आले. पुढे 81चे 3 2 जा 6 ठेवले, 3 7 जा 21, 3 9 जा 27, 3 3 जा 9, 3 1 जा 3. सो 63चे फॅक्टर्स आधी लिहून घेऊ आपण. 3 × 3 × 7 अँड 81चे आहेत 4 टाइम्स 3. ठीक आहे, तो आता इथे आपलं कॉमन काय आहे? 3 × 3 अँड 3 × 3, म्हणजे हे आपल्याला परत एकदा सगळं लिहून घ्यायला लागणार आहे. LCM काय येतो? 3 × 3. हे ठीक आहे, हे कॉमन हे एकदाच लिहायचे आहेत. मग × 3 × 3 × 7. त्याचा LCM आपला आहे 567. नेक्स्ट नंबर आपला आहे 18 36 अँड 27. तर हे तुम्हाला मी आता दुसऱ्या मेथडने हा शेवटचा प्रॉब्लेम एक करून दाखवते. म्हणजे ती मेथडसुद्धा तुम्हाला कळाली पाहिजे. ठीक आहे,
18, 36, 27. सो इथे बघा हे तिन्ही हे जे नंबर आहेत हे कुठल्या टेबलमध्ये येतात, म्हणजे हे कशाने डिवायजेबल होतात, 3नी. सो आपण हे 3नी घेऊ शकतो आधी. 3 6 जा 18, 3 1 जा 3 इथे येईल आणि 3 2 जा 6, 3 9 जा 27. आता हे 6 12 9 आलं आहे. आता इथे फक्त 6 आणि 9 आणि हे 12 हे तिन्ही नंबर कशाने डिवाईड होणार आहेत, परत 3नी. सो 3 2 जा 6, 3 4 जा 12, 3 3 जा 9. ठीक आहे, 2 4 3 आलं आहे. आता 3 डिवाईड कशाने होणार नाही आहे, फक्त 4 आणि 2 2नी होईल. सो 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 3 असंच लिहून घ्यायचं आहे खालती. ठीक आहे, आता परत हा 1 इथे आला आहे, आपल्याला हे दोन्हीच्या खाली 1 आणायचे आहेत. सो इथे आपण परत एकदा घेऊ शकतो 2 1 जा 2, हे 3 असंच राहील आणि इथे आपण परत घेऊ शकतो 3 1 जा 3. म्हणजे हे 1 येईपर्यंत तुम्ही इथे करत राहायचं आहे. म्हणजे LCM काय आहे, हे सगळे नंबर म्हणजे LCM आहे. सो तुम्ही कसं लिहिणार, LCM इज इक्वल टू, आता इथे फॅक्टर्स लिहायची गरज नाही या मेथडमध्ये, प्रत्येकाचे फॅक्टर्स लिहायची गरज नाही. सो इथे काय येणार आहे, 2 किती टाईम्स आला आहे, 2 टाईम. सो 2 × 2 आणि 3 किती टाईम्स आला आहे, 1 2 and 3, 3 × 3 × 3. ठीक आहे, तर ह्याचा LCM आलेला आहे 108. तुम्हाला कुठली मेथड सोपी वाटते त्या मेथडनी करा. ही मेथडसुद्धा चांगली आहे, पण हे तुम्हाला कळायला पाहिजे की शेवटी 1 येईपर्यंत तुम्ही इथे डिवाईड करत राहायचं आहे इकडच्या नंबर्सला. नाही तर मग सरळ फॅक्टर्स काढून त्यातले कॉमन घ्यायचे, पण तिथे पण कधी कधी चुकू शकतं तुमचं कॉमन फॅक्टर्स घेताना. सो ही मेथडची सुद्धा प्रॅक्टिस करा आणि त्या मेथडची सुद्धा प्रॅक्टिस करा. तुम्हाला जी सोपी जाते आहे ती तुम्ही करा. तर पुढचं घेऊया सॉल्व करायला. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आपला बघा कसा आहे. फाइंड द HCF अँड LCM ऑफ द नंबर्स गिवन बिलो. व्हेरीफाय दॅट देअर प्रॉडक्ट इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ द गिवन नंबर्स. म्हणजे काय करायचं आहे, हे जे दोन नंबर्स ह्याचा HCF फाइंड करायचा आहे, LCM पण फाइंड करायचा आहे. त्याच्यानंतर ह्याची प्रॉडक्ट म्हणजे LCM आलं पाहिजे. व्हेरीफाय दॅट द प्रॉडक्ट इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ द गिवन नंबर्स. म्हणजे LCMचे जे आपलं आन्सर येणार आहे ते ह्याचं प्रॉडक्ट केल्यावर आपलं यायला पाहिजे. म्हणजे हे इंटू हे केल्यावर आपला LCM आणि HCFची मल्टिप्लिकेशन केल्यावर आपलं हे आन्सर आलं पाहिजे. हे सॉल्व केल्यावर तुम्हाला जास्त कळेल. तर इथे 32 आणि 37चा आपण आधी फॅक्टर्स करून घेऊयात. 32 अँड 37. सो 2 1 जा 2, 2 6 जा 12, 2 8 जा 16, 2 4 जा 2 1 जा 2. ठीक आहे, आणि 37 हा काय आहे, प्राईम नंबर आहे. सो 37 1 जा 37. सो आपले फॅक्टर्स काय आले आहेत, 32 इज इक्वल टू हे 5 टाइम्स 2 आलेलं आहे आणि 37चं काय आलेलं आहे 1 × 37. म्हणजे कॉमन फॅक्टर इथे काय आलेला आहे, इथे आपण 1 घेऊ शकतो. सो कॉमन फॅक्टर काय आलेला आहे 1. 37 हा प्राईम नंबर आहे, त्यामुळे कुठलाही तुम्ही ह्याच्या विरुद्ध दुसरा नंबर घेतला तरी त्याचा HCF काय येणार आहे 1 येणार आहे. ठीक आहे, तर इथे HCF ह्याचा 1 आला आहे. आता आपण LCM कसा काढायचा आहे ह्याचा, LCMमध्ये काय येणार आहे परत 37 × हे सगळे नंबर LCM. आता LCM म्हणजे काय, आपण काय केलं LCM काढताना जे कॉमन आहे ते घेतलं आहे आणि जे कॉमन नाही ते पण सगळे एकदा लिहून घेतलं, पण इथे कशातच काहीच कॉमन नाही आहे. सो इथे काय येणार LCM इज इक्वल टू 2 × 2, हे 5 टाइम्स 2 येणार आहे × 37. सो ह्याचं प्रॉडक्ट मी काढून घेतलं आहे. म्हणजेच काय हे आहे 32 × 37 इज इक्वल टू 1184. हा LCM आलेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय विचारलं आहे व्हेरीफाय कसं करायचं, हे व्हेरिफिकेशन लिहू आपण इथे. व्हेरिफिकेशनमध्ये काय विचारलं आहे, प्रॉडक्ट ऑफ द टू नंबर्स. आता ह्या प्रॉडक्ट ऑफ द टू नंबर्स म्हणजे 32 × 37 ह्याची प्रॉडक्ट काय आलेली आहे 1184. आणि HCF आणि LCMची प्रॉडक्ट घेऊयात, HCF × LCM. तर आता HCF आपला काय आहे 1 आणि LCM काय आहे 1184. सो इज इक्वल टू काय आलेलं आहे 1184. सो देअरफॉर हे आन्सर खाली लिहून घ्या तुम्ही, HCF × LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स. ठीक आहे, झालं आहे आपलं, हे व्हेरीफाय झालेलं आहे आपलं. ओके, पुढचे नंबर आहेत 46 and 51. तर इथे 46चे आपलं फॅक्टर्स लिहून घेऊयात आधी. 46चे काय आहेत 2 × 23 आणि 51चे काय आहेत 3 × 17.
23 2 जा 46 आहे आणि 17 3 जा 51 आहे. सो ह्यांच्यामध्ये परत कॉमन काय आहे, HCF आपला काय येणार आहे ह्याच्यामध्ये परत 1 येणार आहे, कारण ह्याच्यात काहीच कॉमन नाही आहे. सो HCF आहे 1 आणि LCM काय येणार आहे, LCM येणार आहे सगळ्याची प्रॉडक्ट म्हणजे 2 × 23 × 3 × 17. सो ह्याचा आन्सर मी काढून ठेवला आहे आधीच 2 3 4 6 हा LCM आलेला आहे. आता प्रॉडक्ट ऑफ द टू नंबर्स आपण करून बघूयात, त्याचं पण आन्सर तेच येणार आहे. प्रॉडक्ट ऑफ टू गिवन नंबर्स इज इक्वल टू किती आहे 46 × 51. सो हे आलेलं आहे 2 3 4 6. सो देअरफॉर परत तेच तुम्ही आन्सर लिहून घ्यायचं आहे, HCF × LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स. हे सेम आलेलं आहे आपलं, हे झालं आहे व्हेरीफाय झालेलं आहे. थर्ड आपला काय नंबर्स आहेत 15 and 60. आता 15 आणि 16चे आपण हे काढून घेऊयात HCF आणि LCM. 15 and 60. आता हे कुठल्या नंबरने डिवाइड होईल, दोन्ही 3नी. 3 5 जा 50, 3 2 जा 6 and 3 0 जा 0. हा कुठल्या नंबरने डिवाइड होईल, 5नी. सो 5 1 जा 5, 5 4 जा 20. आणि इथे परत 4 आपल्याला घ्यायला लागणार आहे, इथे शेवटी 1 येईपर्यंत. सो 4 1 जा 4. तर इथे HCF बघा इथे काय आलेला आहे आपला, HCF आलेला आहे. कॉमन काय आहे दोन्हीकडे 3 × 5. सो 3 × 5 म्हणजे 15 आपला HCF आलेला आहे. 4 आपण नंतर घेतलेला आहे. या दोघांमध्ये फक्त इथे हे दोन नंबर्स कुठल्या कशाने डिवाइड होत आहेत, फक्त 3 × 5नी. 4नी आपण इथला नंबर डिवाइड केला, इथला नाही कुठलाच. ठीक आहे. सो HCF आपला कॉमन फक्त कुठले दोन फॅक्टर्स आहेत 3 × 5. आणि LCMमध्ये आपण काय करतो, सगळे नंबर्स घेतो. सो LCM आलेला आहे 3 × 5 × 4. सो इज इक्वल टू 60. हा LCM आलेला आहे. आता HCF आणि LCMची आपण मल्टिप्लिकेशन करूयात. HCF × LCM इज इक्वल टू काय येणार आहे, 15 × 60. सो इज इक्वल टू आन्सर आलेला आहे 900. आणि प्रॉडक्ट ऑफ द टू नंबर्स काय येणार आहे, 15 × 60 इज 900. सो देअरफॉर HCF × LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स. ठीक आहे. त्याचा पुढचा नंबर आहे आपला 18 and 63. फोर्थ नंबर आहे आपला 18 and 63. सो ह्याचं पण आपण असेच फॅक्टर्स करून घेऊयात 18 and 63. आता हे 6 + 3 = 9, 8 + 1 = 9. सो 3नी डिवाइड होईल, 3 6 जा 18, 3 2 जा 6, 3 1 जा 3. परत हे 3नी डिवाइडेड, 3 2 जा 6, 3 7 जा 21. ठीक आहे. असं इथेच थांबायचं आहे. कॉमन आता तुम्हाला HCF कळलं पाहिजे. कॉमन काय इथे 3 × 3 आणि LCM काय येणार आहे 3 × 3 × 2 × 7. ठीक आहे. सो HCF इज इक्वल टू 3 × 3 इज इक्वल टू 9. आणि LCM काय आलेला आहे, सगळे नंबर्स घ्यायचे 3 × 3 × 2 × 7. ठीक आहे. तर ह्याचा आन्सर आलेला आहे 126. सो तुम्हाला मल्टिप्लिकेशन कशाचं करायला लागणार आहे, 9 × 126. सो देअरफॉर HCF × LCM इज इक्वल टू 9 × 126 इज इक्वल टू 1134. आणि प्रॉडक्ट ऑफ द टू नंबर्स काय आहे, टू नंबर्स इज इक्वल टू 18 × 63 इज इक्वल टू 1134. सो देअरफॉर तुम्ही फायनल आन्सर काय लिहिणार, देअरफॉर HCF × LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स. चला आपलं लास्ट राहिलेलं आहे आता 78 and 104. ह्याचाही आपण HCF LCM काढून घेऊयात फॅक्टरायझेशन मेथडनी. 78 and 104.
तर हे 2 ने डिवाइड होतील, दोन्ही इव्हन नंबर आहेत त्यामुळे. सो 2 3 जा 6 अँड 2 9 जा 18. अगेन 2 5 जा 10 अँड 2 2 जा 4. 52 अँड 39. आता हे दोन्ही नंबर कुठल्या टेबलमध्ये येतात? 13च्या. सो 13 3 जा 39, 13 4 जा 52. आता हे पुढे नंबर कुठे डिवाइड होणार आहेत का परत कुठल्या नंबरनी? एकाच कुठल्या नंबरनी? नाही होणार. सो इथेच थांबायचं आपण. सो HCF आलेला आहे 2 × 13 आणि LCM आहे 2 × 13 × 3 × 4. सो HCF इज इक्वल टू 2 × 13 इज इक्वल टू 26 and LCM is equal to 2 × 13 × 3 × 4 इज इक्वल टू, याचा आन्सर मी काढून ठेवलं आहे 312. ठीक आहे. आता परत HCF × LCM दाखवायचं आहे आपल्याला. HCF × LCM इज इक्वल टू 26 × 312 इज इक्वल टू 8112. आणि प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर्स काय येणार आहे? सेम येणार आहे. प्रॉडक्ट ऑफ 2 numbers is equal to 78 × 104 is equal to 8112. So therefore HCF × LCM is equal to product of 2 numbers. हे तुम्हाला आत्ता जरी थोडंसं अवघड वाटत असेल तरी ह्याची प्रॅक्टिस करा. अजून 2 नंबर्स वेगवेगळे घेऊन त्याची प्रॅक्टिस करून बघा, कारण हे एक्झाममध्ये 3 मार्क्सला वगैरे येऊ शकतं तुम्हाला हे. सो हा क्वेश्चन सोडून देऊ नका. ठीक आहे. ठीक आहे. तुम्हाला कळलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ पॉज करून किंवा थांबवून परत एकदा समजून घ्या, आणि काही क्वेरी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. ठीक आहे. आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.